हरिना कृष्ण मनी हरिना कृष्ण हरिना कृष्ण मनी हरिना कृष्ण मनी अवगाजरी प्रकाश अवगाजरी प्रकाश अवगाजरी प्रकाश अवगाजरी प्रकाश अवगाजरी प्रकाश कंठी धरला कृष्ण कृष्ण
धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे गो मंडळी, आम्ही बळी वीरगाडे, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही ऐसे दे प्रेम काही ऐसे दे प्रेम काही. कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंच्या या दिव्य पावन दरबारामध्ये पवित्र रामनवमीच्या निमित्ताने होऊ घातलेला भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन स्वरूप असलेली भागवताची कथा आणि अखंड नामसंकीर्तन महोत्सव. आपल्या या महोत्सवाचा आजचा सांगतेचा दिवस आणि वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाने परंपरेनुसार कीर्तन सप्ताह कितीही दिवसाचा असला त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच केली जाते. 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 15 महिन्याचा, 1 वर्षाचा सुद्धा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने केली जाते. म्हणून आज काल्याचं कीर्तन. वास्तविक पाहता ही कीर्तन सेवा माझ्याकडे नव्हती. आपल्या गावातील हरिभक्तीपरायण आचार्य अरुणजी महाराज नाहीसे यांच्याकडे ही काल्याची सेवा होती. काही कारणास्तव ते या ठिकाणी कीर्तनासाठी येऊ नाही शकत. म्हणजे गावात आहेत पण सुतक पडल्यामुळे त्यांना कीर्तन करता आलं नाही आणि ही कीर्तनाची संधी नियतीने माझ्या पदरामध्ये प्राप्त करून दिली. तरी माझ्या दैवा पार नाही. फावल्या वेळामध्ये आपल्याला काल्याचं कीर्तन करायचं आहे. कीर्तनाकरिता उपस्थित समस्त गुणीजन, कलाकार, महाराज, ताडकरी मंडळी, माता पिता, श्रोतृ वर्ग, पाहुणे मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनी उभी होती लोका, तया माझे नमन दंडवत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या समोर 3 टप्पे प्रतिपादन करून सांगतात. काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज जे आपल्याला आज 3 टप्पे सांगायला लागले त्यातला पहिला टप्पा आहे. तुकाराम महाराज म्हणायला लागले आमच्या जीवनामध्ये आम्ही कृती काय केली. पहिला टप्पा.
ती कृती केल्यानंतर त्या कृतीचा परिणाम काय झाला, दुसरा टप्पा. आणि त्या कृतीमुळे आमच्या जीवनामध्ये काय फळ प्राप्त झालं, हा तिसरा टप्पा. कृतीचा परिणाम आणि त्या कृतीचं प्राप्त होणारं फळ, हे 3 टप्पे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन केले. तुकाराम महाराज सांगतात असं नाही, हे 3 टप्पे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 टप्पे आहेत: कृती, परिणाम आणि फल. जीवनामध्ये कोणतीही कृती केल्यानंतर त्या कृतीचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या कृतीचं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ, व्यसन करण्याची कृती जीवनामध्ये केली, वाईट कृती केली, व्यसन करण्याची वाईट कृती जीवनामध्ये केली, परिणाम लोक दुरावले, सोयरे दायरे दुरावले, हा परिणाम आहे. फळ काय आहे, ब्रह्महत्या सुरापानम. शास्त्राने 5 महापाप सांगितले, त्यातलं एक पाप आपल्याकडून होते, हे त्याचं फळ आहे. वाईट कामाला सुद्धा कृती, परिणाम आणि फळ ह्या 3 गोष्टी आहेत. तसं चांगल्या कामाला सुद्धा कृती, परिणाम आणि फळ आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज हे 3 टप्पे तुम्हाला आम्हाला समजावून सांगतात. मानवी जीवनामध्ये अंतःकरणाच्या कागदावर कोरून ठेवावे असे 3 टप्पे आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये, माझ्या मनामध्ये मी कृष्णमणी धारण केला. काय केला? कृष्णमणी धारण केला, हे कृती आहे. परिणाम काय झाला? आम्हाला एवढा अधिकार प्राप्त झाला, ब्रह्मदेवालाही वाकुल्या दाखवण्याची हिंमत आमच्यामध्ये प्राप्त झाली, हा परिणाम आहे. फळ काय आहे? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. भूमंडळामध्ये सर्वात शक्तिमान आम्ही शक्तिशाली बनलो, हे आमच्या कृतीचं फळ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे 3 टप्पे आजच्या अभंगामध्ये सांगितले. पहिला टप्पा सांगितला कृतीचा. महाराज तुम्ही कृती काय केली? अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरेला कृष्णमणी, कंठी धरेला कृष्णमणी, कंठी धरेला कंठी धरेला कृष्णमणी, कंठी धरेला कृष्णमणी, कंठी धरेला कृष्णमणी, कंठी धरेला कृष्णमणी. अवघातने प्रकाश, अवघातने प्रकाश, काना वाटू एक देता, काना वाटू एक देता. अवघातने, अवघातने, अवघातने प्रकाश, काना वाटू एक देता, काना पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात, आम्ही कृती काय केली? आम्ही आमच्या मनामध्ये कृष्ण नावाचा मणी धारण केला. जसा सर्प आहे, सर्प नाग, तो नागमणी धारण करून रात्री विहारासाठी निघतो आणि त्या नागमणीच्या उजेडामुळे तो इकडे तिकडे फिरत असतो, आपण ऐकतो.
भागवतामध्ये आपण ऐकलं, समंतक नावाचा मणी, समंतक नावाचा मणी सूर्याप्रमाणे तेज देणारा होता. रोज सोनं प्रसवणारा तो मणी होता. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या मनामध्ये आम्ही कृष्ण मणी धारण केला. मग लोकांच्या मनामध्ये संशय येईल, हा कृष्णमणी कोणत्या बाजारात भेटतो, काय भाव भेटतो? हा कृष्णमणी बाजारामध्ये भेटत, हा श्रद्धेनं विकत घेता येते, श्रद्धेच्या मोलाने प्राप्त करता येते. तो बाजारात विकला जाणारा मणी नाही. मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा मनामध्ये भाव जर नसेल तर तो देव प्राप्त होणार नाही. मग तो कृष्ण मनी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेनाधिगच्छति. कृष्ण मनी म्हणजे देवाच्या नावाचा मनी आम्ही मनामध्ये धारण केला. देवाचं नाव आम्ही अंतःकरणामध्ये साठवलं, देवाचं नाव अंतःकरणामध्ये आम्ही साठवलं आणि त्या देवाच्या नावाच्या नावरूपी मण्याचा उजेड एवढा पडला. देव कृष्ण मणी जो आम्ही धारण केला, कुठं धारण केला? कंठी. कंठी मग कंठी म्हणजे कंठाच्या वरून की आतून, हा एक प्रश्न आहे. तर कंठाच्या वरून जे घातलं जातं ते अवडंबर आहे आणि कंठाच्या आतून जे आहे ते ओरिजिनल परमार्थ आहे. कारण भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. परमार्थामध्ये वरच्यापेक्षा आतल्याला चांगलं महत्व आहे, वरच्यापेक्षाला आतून चांगलं महत्व आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कंठामध्ये, आतून कंठामध्ये 4 प्रकारच्या वाण्या आहेत, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. या 4 पैकी मध्यमा वाणीमध्ये आम्ही त्या कृष्ण नामरूपी मणी साठवला आणि तो मणी आमच्या मनामध्ये असल्यामुळे, तो मणी आमच्या मनामध्ये असल्यामुळे त्याचा उजेड पडला. अवगा जनी प्रकाश. त्या मण्याचा उजेड कुठपर्यंत गेला? एखादा फोकस आहे, लाईट आहे, किती मोठा फोकस असला एका गावापर्यंत उजेड पडेल, याच्यावर जाणार नाही. परंतु भगवान परमात्मरूपी मनाचा उजेड अवगा जनी प्रकाश. जनी म्हणजे त्यात भारत आलं, लंडन आलं, अमेरिका आलं, पाकिस्तान आलं, सगळ्या जगामध्ये त्या कृष्णरूपी मण्याचा उजेड पडला. आणि तो कृष्ण मणी आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये 2 संपून गेलं आणि 1 तयार झालं. 2 म्हणजे द्वैत, 2 म्हणजे द्वैत संपून गेलं आणि ऐक्य भावाची अंजोळी आम्ही भरली. काल्याच्या प्रसादाने ऐक्य भावाची आंजोळी आम्ही भरली. 15व्या अध्यायामध्ये माऊली वर्णन करतात, ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी, भरोनिया पुष्पांजली अर्घ्युदेव. आणि जे इकडे तिकडे बिखरलेलं होतं ते एक झालं आणि ती ऐक्य भावाची अंजुळी काल्याच्या रूपाने आम्ही आमच्या हातामध्ये भरली. आणि तो काला
आपण पोट्यासारखा एकटा आम्ही खात नाही, तर तो सगळ्यांना वाटतो. अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, काला वाटून 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 एकामेका, वैष्णवानिका संभ्रम, काला वाटून एकामेका, काला वाटून एकामेका, काला वाटून एकामेका, काला वाटून एकामेका. दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलं तो ऐक्य भावाचा काला आम्ही एकमेका वाटू. एकामेकाला आम्ही तो काला वाटू आणि वाटून खाऊ. मी नेहमी सांगत असतो, वाटून खाण्यामध्ये आनंद आहे, एकटं खाण्यामध्ये आनंद नाही. जो माणूस दुसऱ्याला वाटून खातो त्याचं पोट भरते, आणि जो स्वतःचा विचार करतो त्याचं पोट कधी भरत. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, भोगा न भोगता वयमेव भोगता. ती तृष्णा माणसाची पूर्ण होत नाही. म्हणून तृष्णा पूर्ण करायची असेल तर दुसऱ्याला दिल्यानंतर अंतःकरणामधली आकांक्षा तृष्णा पूर्ण होत असते. म्हणून दुसऱ्याला दिल्याशिवाय पोट भरत नाही. काय झालं, भागवतामध्ये कथा आली, समुद्र मंथन आटोपलं. समुद्र मंथन झाल्यानंतर समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर आला. आता त्या अमृतासाठी देवाचे आणि आसुराचे भांडणं झाले. आधी आम्ही पिऊ, देव म्हणायला लागले आम्ही पिऊ, दानव म्हणायला लागले आम्ही पिऊ. मग युक्ती केली, युक्तिवाद आहे. सांगितलं आपण एक काहीतरी उपक्रम ठेवू. 10 मिनिटाच्या वेळेमध्ये ज्यांची पंगत पोट भरून जेवण करून उठेल त्यांना हा अमृताचा कलश मिळेल. पण एक अटी आणि नियम लागू. अटी आणि नियम लागू. यूट्यूब चॅनलवर एखादी जाहिरात आल्यानंतर एवढी विस्ताराने ती जाहिरात सांगितली जाते, आणि ती जाहिरात सांगितली की त्याचे जे नियम आणि अटी आहेत ते एवढ्या फास्ट सांगितल्या जातात. म्हणजे तसं जेवण करायचं आहे पण नियम आणि अटी लागू. काय नियम आहे, सगळ्यांच्या हाताला काडी बांधायची आणि मग जेवायचं. काडी बांधायची मग जेवायचं. आता काडी बांधून जेवता येईल काय? काडी बांधून मग जेवायचं, बरं हरकत नाही. पहिली पंगत कोणाची? मग दानव म्हणायला लागले पहिली पंगत आमची. मला असं वाटतं तेव्हापासून पहिली पंगत कोणाची असते? कीर्तनात बसलेल्यांची नसते. म्हणून दानव म्हणायला लागले पहिली पंगत आमची. काही हरकत नाही, बसा. बसले, इकडून एक पंगत, इकडून एक पंगत, या खांबाजवळ एक पंगत, या खांबाजवळ एक पंगत. ताटं बिटं वाढले, सगळे पदार्थ होते. एका वाटीमध्ये कढी होती, गुलाबजाम होता, लोणचं होतं, पापड होतं, भात होता, गुळाचा शिरा होता, वांग्याची भाजी होती. सगळी पंगत बसली. आता दानव आहे, जेवण चालू झालं, देवाचं नाव नाही, पाणी फिरवलं नाही. दानव कधी पाणी फिरून जेवण करत नाही. दानव कधी देवाचं नाव घेऊन जेवण करत नाही. मी दानवाबद्दल बोलतो बरं. आणि दानवाने जेवण चालू केलं. मग आता हात बांधलेले, गुलाबजाम उचलला, हात बांधलेले, आता हात वाकत नाही, कसं जेवता येईल? वर गेला हात, वरून गुलाबजाम टाकला, टपकने नाकाला लागला, खाली पडला. कढी घेतली, कढी वर नेली, कढीची वाटी, कढी सोडली, नाका तोंडात गेली, ठसका बसला.
जेवण करता आलं नाही, वेळ संपला, दानवाला उठून गेलं. मग दानव म्हणायला लागले, जे आपल्याला जमलं नाही ते देव कशी काय करणार. देवाची पंगत बसली, देवाची पंगत जरा वेगळ्या ढंगाने बसली. देव आता खांबाजवळ लांब लांब नाही बसले, देव 3 फुटाच्या अंतरावर पंगत बसली. पुढची पंगत 3 फुटावर, इकडची पंगत इकडून पंगत बसली, हात बांधलेले. देवाने पाणी फिरवलं, श्लोक म्हटला, जेवण चालू झालं. जेवण चालू झाल्यानंतर इकडच्या देवाने गुलाबजाम उचलला, इकडच्या देवाने गुलाबजाम उचलला आणि पुढच्याच्या तोंडात त्यानं कोडीची वाटी उचलली, याच्या तोंडाला लावली, गुटू गुटू पेली. याने लोणचामध्ये पोट डुबवलं, पुढच्याच्या तोंडात घातलं. त्याने पापड उचलला, याच्या तोंडात घातला. शिरा, याने शिरा उचलला असा एवढा, बिब्या एवढा. याने शिरा उचलला, त्याच्या तोंडात घालणार, पुढचा म्हणे जरा मोठा घे रे, ॲव्हरेज निघालं पाहिजे. याने भाताचा घास उचलला, पुढच्याच्या तोंडात घालणार, पुढचा म्हणे भात राहू दे, शिरा घे. म्हणजे मी ते देवाच्या पंक्तीतलं सांगू राहिलो. 10 मिनिटाची वेळ होती, 7 मिनिटात जेवण आटोपलं. 7 मिनिटामध्ये जेवण आटोपलं. माझा दृष्टांत संपला. दानव उपवाशी राहिले, पोट भरलं नाही. का बरं? त्यांनी स्वतःचा विचार केला. देव जेवण करून तृप्त झाले. का बरं? त्यांनी दुसऱ्याचा विचार केला. काला वाटू एकमेका, याच्या माध्यमातून तुकाराम महाराजांना सांगायचा, एकमेकाचा विचार करा, एकमेकाचा विचार करा. वैष्णव निका संभ्रम, एकमेकाला काला वाटा. पण काल्याचा नियम आहे, एकमेकाला म्हणजे जो दिसेल त्याला नाही वाटता येत. काल्याचा नियम आहे, जो पुढे येईल त्याला काला वाटता येत नाही, तो कोणाला वाटला पाहिजे याचा नियम आहे. आणि आपल्याकडे हा नियम पाळला जात नाही बहुतांश. काल्याचा नियम पाळला पाहिजे, काल्याचा नियम पाळला पाहिजे. एकमेकाला वाटायचं, पण तो काला वाटायचा कोणाला याच्यासाठी महाराजांनी अंडरलाईन केली, वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव जो असेल त्याला काला वाटायचा. म्हणजे ओरिजिनल वैष्णव जो कीर्तनात आहे, जो कथेत आला, त्याला काला. बऱ्याच माता भगिनी पन्नीमध्ये कागदामध्ये इथून काला नेतात घरी. घरी काला नेल्यानंतर घरी काला जात नाही, घरी फक्त पोहे जातात, प्रसाद घरी जात नाही. आणि प्रसाद घरी नेऊ नये हा प्रसादाचा नियम आहे. त्या प्रसादामध्ये विघ्न तयार होतात. तुम्हाला हनुमंतरायाच्या जन्माची कथा माहिती आहे. विलंब करिता विघ्न ओढवेल. काल्याचा म्हणा की कोणत्याही प्रसादाचा नियम आहे, जसा हातावर पडला तसा तोंडात गेला पाहिजे. 1 सेकंद सुद्धा वेळ लावू नये. आणि जसा आपण खाल्ला तसे हात आपापल्या कमरेला पुसले पाहिजे. सगळ्या गोपाळांना देवाने काला दिला, सांगितलं आपापले हात कमरेला पुसा. कारण याचे कण जर पडले, तुम्ही हात धुतले आणि ते कण खाण्यासाठी यमुनेच्या पात्रात ब्रह्मदेव मासोळीचं रूप धारण करून आले होते. त्यांचा अधिकार नव्हता, त्यांना काला भेटणार नव्हता. म्हणून जे ओरिजिनल वैष्णव आहेत त्यांनाच काला प्राप्त होतो. आणि हा काला वाटताना महाराज म्हणतात, आम्हाला परिणाम अधिकार काय प्राप्त झाला? 3ऱ्या चरणामध्ये वाकुलिया ब्रह्माधिका. आम्ही ब्रह्मदेवाला वाकोल्या दाखवायला लागलो, काय आम्हाला मिळते तुला नाही भेटत, हा अधिकार प्राप्त झाला. आणि या काल्याच्या प्रसादाने कृष्णरूपी मन्याने, शेवटचं चरण भैरवी नका, कृष्णरूपी मन्याने आमच्या जीवनामध्ये अधिकार असा प्राप्त झाला, आम्ही भूमंडळामध्ये बळवान झालो. 4थं चरण. तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी.
तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. आम्ही भूमंडळामध्ये त्या कृष्ण मनाचा परिणाम आम्हाला फळ प्राप्त झालं. आमच्यासारखं भूमंडळामध्ये, भूमंडळ कशाला म्हणतात? जिथं जमीन आहे त्याला भूमंडळ म्हणतात. मग पाकिस्तानातही जमीन आहे ते भूमंडळ आहे. पाकिस्तानातही जमीन आहे ते त्याला भूमंडळ म्हणतात. त्याला भूमंडळ म्हणतात. म्हणून भारतीय हिंदूंनी आज रोजी भूमंडळी आम्ही बळी होण्याची गरज आहे. मी काय वाक्य वापरतो ऐका बरं. प्रत्येक भारतीयानी भूमंडळामध्ये बळीवान होणं गरजेचं आहे. आज युद्ध चालू आहेत देशादेशाचे. आज देशादेशामध्ये युद्ध चालू आहेत. म्हणून आपला भारत हा म्हणजे स्वयंघोषित असला पाहिजे, स्वतःच्या ताकदवर असला पाहिजे. दुसऱ्या देशाच्या पुढे हात पसरवण्याची ताकद आपली पाळी आपल्याकडे येऊ नये. तुम्ही म्हणाल तुम्ही काय पंतप्रधान आहे का भाषण देऊ राहिले? तुम्ही म्हणाल तुम्ही काय पंतप्रधान आहे की तुम्ही भाषण देऊ राहिले? पंतप्रधान त्याचं काम करेल, आपलं काम आहे. आपण सुद्धा भारतीय आहोत. आलं लक्षात? ज्या दिवशी भारतावर संकट येईल त्या दिवशी आपण जातीमध्ये वाटल्या जाऊन कामाचं नाही. आपण एकत्रित आलं पाहिजे आणि भारताची आन बान शान याची मर्यादा राखली पाहिजे. मी सांगत असतो आपला भारत म्हणजे साधारण नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. आपला भारत म्हणजे साधारण नाही. म्हणून आज रोजी भारतीय नागरिकाला सशक्त बनण्याची वेळ आली, बळवान होण्याची वेळ आली. महाराज म्हणतात भूमंडळी आम्ही बळी. जिथं जिथं जमीन आहे भूमंडळ आहे तिथं आम्ही बलवान आहोत. आम्ही कोणाला घाबरत नाही. बलवान या शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये बलवान या शब्दाचा अर्थ कशाला म्हणावं? जो गरीबाला 2 थापडीत पाडतो त्याला बळवान नाही म्हणत. बळवान त्याला म्हणतात ज्याने काळावर विजय प्राप्त केला त्याला बळवान म्हणतात. सद्गुरू जोग महाराज पैलवान होते. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक जोग महाराज पैलवान होते. जोग महाराज कुस्ती जिंकले पण हत्तीवरून मिरवणूक निघाली. गंगागिरी महाराज आले, म्हणायला लागले अरे माणसाला कुठं जिंकून दाखवतो? तुझ्यात हिंमत असेल, बळ असेल तर काळाला जिंकून दाखव. जोग महाराजांनी काळाला जिंकलं, याला बळी म्हणतात. अशा अर्थाचा सरळ असा अभंग आहे. काला या विषयावर महाराजांनी हा अभंग प्रतिपादन केला. काला कशाला म्हणतात? काला म्हणजे संघटन, काला म्हणजे एकत्रीकरण. जात पात, श्रीमंती गरिबी, धर्म पंथ, लहान मोठेपणा सोडून एका पंक्तीत येऊन जेवणं याला काला म्हणतात. एकत्रित येऊन गावासाठी झटणं याला काला म्हणतात. एकत्रित येऊन धर्मासाठी झटणं याला काला म्हणतात. आणि हा काला महाराजांनी सांगितला. अभंगाचा भावार्थ संपला. आता काल्याचं कीर्तन चालू. माझी वाणी तुझे वर्णे गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुण. काही काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. चरित्राचे उच्चारावे देवे केले गोकुळे. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये करावा लागतो. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर भागवतात ऐकलं,
तेच ते परत कसं काय? तर हा काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. कितीही पाठ असलं, कितीही ऐकलं, कितीही सांगितलं, पण त्याचं थोडक्यात का होणार उच्चारण केलं पाहिजे. असा काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. भगवान परमात्मा अवताराला येतात. भगवंत अवताराला केव्हा येतात? आपण भागवतामध्ये पाहिलं, जब जब होय धर्म की बाढही असुर अधम जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि म्हणून द्वापार युगाचा शेवट चालू होता. द्वापार युगामध्ये पाप वाढलं, कंसाचं पाप वाढलं, अत्याचार वाढला, ब्राह्मणाला त्रास व्हायला लागला, गाईला त्रास व्हायला लागला आणि बुडविला धर्म अधर्म झाला फार. जमिनीला भार सहन होत नव्हता. मग पृथ्वी रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेली, आपल्या बापाकडे, आणि म्हणायला लागली, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वा येतो हे सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता. आता मला अधर्माचा भार सहन होत नाही, अधर्माचं ओझं मला सहन होत नाही. म्हणून काहीतरी केलं पाहिजे. ब्रह्मा शिव इंद्र सर्व देव एकत्रित आले. सर्व देव एकत्रित आले. भगवान परमात्म्याकडे गेले, स्तुती करायला लागले. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. मनचा पाठ असलं की श्री विश्वाधारम मेघवर्णम शुभंगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी वीर ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्वलोकैकनाथम. भगवंताची स्तुती केली, आकाशवाणी झाली. देवकीच्या गर्भा येईल भगवान, राक्षील ब्राह्मण गाई भक्त. देवांना आनंद झाला. देव आपापल्या स्थळी वापस आले आणि भगवान परमात्मा आता वैकुंठ लोकामध्ये अवताराची तयारी करतात. शेषाला सांगितलं, शेष म्हणे मी थकलो, दिंडी लय लांबली, मग मी आता कीर्तनात नाही, मी आता अवतार घेणार नाही. भगवान परमात्मा चतुर आहे. देव चतुर देव चतुर. तो मोठा हो, मी लहान होतो, मी तुझी सेवा केली. शेष तयार झाला आणि भगवान परमात्मा सुद्धा अवताराला तयार झाले. देवकीच्या 7व्या गर्भामध्ये शेष नारायणाने प्रवेश केला. योग मायेने तो हलवण्यात आला. 8वा गर्भ भगवान कृष्ण परमात्म्याचा. रोहिणी नक्षत्र, बुधवार दिवस, 2 प्रहर रात्र, मंद मंद पाऊस पडते, श्रावणाचा महिना आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा अवताराची तयारी करतात. स्वर्गामध्ये आनंद होतो. स्वर्गामध्ये अप्सरा आनंदाने नाचायला लागल्या. कळीला लागलेले फुलं उमलायला लागली. यमुना मैया झुळझुळ व्हायला लागली. जिकडे तिकडे आनंद झाला. रात्रीचे 12 वाजले आणि भगवान कृष्ण परमात्मा 8 वर्षाची मूर्ती मथुरेच्या कारागृहामध्ये प्रगट झाली आणि देव बोलायला लागले, मला इथं ठेवू नका, आनंदाच्या घराला मजली गोकुळाला माया उपजली, येथे ठेवी मजा आणि येथे माया तेथे उपजली, माया येथे आणि मज तेथे ठेवी, जेथे माया उपजली. जिथं माया जन्माला आली तिथं मला घेऊन चला, मायेला इकडे घेऊन या. भगवंताला घेतलं, यमुनेनं दर्शन घेतलं, यमुनेला दर्शन दिलं आणि भगवान परमात्म्याला नेलं. यशोदेच्या कुशीत टाकलं. एका दासीने पाहिलं, अगं यशोदेला पुत्र झाला. बधाई द्यायला सुरुवात केली. नंदगरा आनंद भयो, नंदगरा आनंद भयो. भगवान परमात्मा आले गोकुळामध्ये. जय जयकार झाला. गोपाळ भगवान आले गोकुळामध्ये. 7 दिवसापर्यंत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि भगवान परमात्म्याच्या बाललीला सुरुवात झाल्या. रांग तरंगणी चोरी तरुणी
वेळ महत्वाची आहे. म्हणून जिथं जखम तिथं पट्ट्या लावत चला हा. जास्त लंब्या पट्ट्या कापू नका. लहान लहान कापत. म्हणून भगवान परमात्मा आता रांगायला लागले. गाण्याचं कीर्तन म्हटलं 2 तासात तर आमचा आवाज गरम होते. मग चालू होते. माटरगावला 4 तास काला गेला आम्ही. 4 तास, तब्बल 4 तास. दुपारी 4:30ला कीर्तन संपलं. मी माझ्या मनाने केलं. लोक संपू नका आम्ही म्हणू तेव्हा म्हटलं काही हरकत नाही. कोण हारते पाहू. भिकाजी महाराज 4:45 वाजता काला झाला आणि 5 वाजता पंगत बसली. म्हणून काल्याच्या कीर्तनाला वेळ पाहिजे. फार सुंदर कीर्तन आहे. असो भगवान परमात्मा त्या ठिकाणी रांगायला लागले. रांगत रंगणी चोरी तरोनी. भगवान रांगता रांगता भगवंतानी बाळपणामध्ये काय काय काम केलं त्याचे टप्पे सांगतो फक्त. पहिलं काम केलं भगवंतानी आल्यावर पहिलं काम काय केलं. जे राक्षस दानव आपल्या भाषेत सांगू इतरावले होते. इस्रायल दानव राक्षस पापी यांचा पहिले काम करून टाकलं. एकाचा वध करून टाकला. कोणाला मारलं. कागव गरिठा मारले बाळ कागासूर, इटासूर, बकासूर, वत्सासूर, अगासूर वेगवेगळ्या असुरांना भगवंतानी मारलं. पहिलं काम. दुसरं काम चुरा चुरा कर माखन खाया गवळ नकानंद कुवर कन्हैया. भगवंतानी चोऱ्या केल्या. चोऱ्या मी त्या दिवशी सांगितलं. आपल्या धर्मग्रंथाची ताकद आपल्याच लोकांनी कमी केली. आपल्या देवाचं चरित्र एवढं हे नाही. बरेच लोक म्हणतात तुमच्या देवाने चोरी केली. त्याला उत्तर दिलं पाहिजे. देवानी लोणी चोरलं. दही दूध चोरलं. का चोरलं. चांगल्या गावातून गोकुळातून ते दही दूध लोणी मथुरेमध्ये जात होतं आणि मथुरेतले राक्षस खाऊन सुधरत होते. देवाला वाटलं हे थांबवलं पाहिजे. आपल्या देशातले ओरिजिनल सफरचंद दुसऱ्या देशात जातात आणि आपण 30 रुपये किलो कोई भी उठाव 30 रुपये किलो द्या ना 25 रुपये किलो हे खाणं बंद केलं पाहिजे. ओरिजिनल आपल्या देशातला माल दुसरीकडे जातो आणि आपण हे चिल्लर खातो. देवाला वाटलं चांगले लोळ होऊ राहिले आणि वांगले सुधरू राहिले. चालूर मुष्टिक पैलवान झाले गोकुळाच्या भरोशावर. म्हणून देवानी चोरी चालू केली. सांड उलट चालू केली. त्यांच्या पोटात नाही गेलं पाहिजे. गोपाळांनी विचारलं का रे दही दूध खात नाही का. असे अगरबत्ती शाप झाले. गोपाळ म्हणायला लागले देवा परिस्थिती बिकट आहे. लोणी जाते डेरीला ताक आमच्या डेरीला. ताक खाऊ आम्ही ताक पिते झालो. देवानी चोऱ्या चालू केल्या. खोड्या चालू झाल्या. शेवटी देवाच्या खोड्या वाढल्या. देवाच्या घरी तक्रारी यायला लागल्या. यशोदे अगं तुझ्या कानाला काहीतरी सांग. गोपुडी राहावे का जावे. मग यशोदा मैया म्हणायला लागली बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या. माझा सावळा तसा नाही. विनाकारण आड घेतात. शेवटी यशोदेच्या हातामध्ये पडलं.
भगवान परमात्मा यशोदेच्या हातात सापडला. मग भगवंताला आता गावात ठेवलं नाही. काही पोरं विचित्र वागायला लागले की गावातून त्यांना दूर पाठवतात. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षणासाठी कंसात शास्त्राची लक्षणं सांगितले. का कशा भगत ध्यान श्वाननिद्रा तथैवच अल्पहारी ग्रह त्यागी. घराचा त्याग ज्याला जमला त्याला मोठं होता येते. देवाला आता घरून काढलं पाहिजे, तिकडे पाठवलं पाहिजे. मग भगवान परमात्मा गायी चारायला जातात. भगवंत अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि वेद्या सुदाम्या मधुमंगल वेड्या वाकड्या सर्वांना एकत्रित केलं. भगवान परमात्मा आईला शिदोरी मागतात. आईला नच गे गे उल्ला मला बाजून दे गे मांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. भगवंतांनी शिदोरी घेतली. सर्व मित्र एकत्रित आले आणि गाई चरायला भगवंत निघाले. कांद्यावरी कांबडी हातामध्ये काय चारी तसे देणू काना काना गेले भगवान. तिथं गेल्यावर भगवंतानी बासरी वाजवावी, गवळणीने सांगावं काना बंसरी बजाये गिरिधारी दोरी बंसरी लागे मोठो प्यारी. भगवंतानी बासरी वाजवली की मग ती बासरी वाजवायला लावावी. 4-5 गवळणी जर आपण म्हटलं नाही तर काला झाला असं वाटणार नाही. अरे बासरी वाजव. देवाने बासरी वाजवली की त्या बासरीचा नाद त्या गवळणीला सहन होत नव्हता. गवळणीनं म्हणावं हळू वाजव. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले. बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. मुरली सुनाने वाले. अरे हळू वाजव. देवा तुझ्या मुरलीच्या पायी मन मोहिले मन मोहिले. भगवंतानी मुरलीच्या नादाने आपल्या लिलेच्या माध्यमातून सगळं स्तब्ध करून टाकलं होतं. सगळ्या मित्रांना एकत्रित करावं. भगवंताने बासरी वादवण्याची लीला करावी आणि भगवान परमात्मा आता सगळ्यांना एकत्रित करतात आणि भगवंत खेळ खेळायला सुरुवात करतात. हमामा बोरा चांगले खेळ खेळायला लागले. खेळ असे असले पाहिजे अंगातून पाणी निघलं पाहिजे, भूक लागली पाहिजे. आता आमच्या पोरांचे खेळ मोबाईलवर पबजी मोबाईलवर. एका ठिकाणी एका ओट्यावर गिरीबा 5-6 पोरं बसलो. एका ओट्यावर बसलो होते. नेमका मी रस्त्यानं चाललो. ते पोरं खेळ खेळत होते काहीतरी. नेमका मी त्या पोराजवळून चाललो. एक पोरगा दुसऱ्याला म्हणते आला रे मार. मला कोण मारतो म्हणजे तुम्हाला नाही मार. हे मोबाईलमध्ये चालू आहे. आणि म्हणून खेळ भगवंताने खेळले. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अब दुब तिब अबक दुबक तिबक पोरा. रात्री शिरा करणारे आपल्याला सराट्यानंच मारत वेळ पाहा लागते. आम्ही कीर्तनात रमलो की जेवण नाही काही नाही असं वाटतं. मजा आहे.
ऐकणाऱ्याला उठाने वाटत बरोबर आहे. आनंदी आनंद आहे म्हणून प्रयत्न करावा लागते लवकर जाण्याचा. आणि भगवान परमात्मा खेळ खेळायला लागले, वेगवेगळे खेळ, विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी. खेळ भवरा गबाई भवरा या राधिकेचा नवरा. खेळ भवरा गबाई भवरा. वेगवेगळे खेळ भगवान परमात्म्याने खेळले. खेळू होतो तू उंबरी. आणि पोरं म्हणायला लागले देवा थकलो आता, थकलो आता. 3 घंट्यापासून दिंडीत उभाच आहे. रात्रीपासून शिरा घोटणं चालू आहे, पीठ वाटणं चालू आहे, पोळ्या लाटल्या, वांगे कापले, लसूण शिल्ला, थंडेगार झालो. 8 दिवसापासून डोळ्याला झोप नाही. सकाळच्या काकड्यापासून रात्रीपर्यंत थंडे बहार झालो. म्हणून कृष्णा तुका म्हणे आता खेळ मोरावा. का बरं रे पोरांनो खांदी भार पोटी भूक काय सुख. भगवान म्हटले काही हरकत नाही, तर आणा शिदोऱ्या. आणल्या शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करत असताना एक तर सांगतो आता, तो सांगल्याशिवाय माझा काला पूर्ण होणार नाही. आणि कुठे गेले चालू. म्हणून भगवान परमात्म्याने सगळ्यांना बोलावलं. मग त्याच्यामध्ये बोबड्या होत्या. बोबड्या काय रे बोबड्या, काय शिदोरी आणली. बोबड्या म्हणे तत्नी भातल. बोबड्या होत्या. काय रे काय शिदोरी आणली, तत्नी भातल. कृष्ण म्हणे निघितून, लोणी असेल तर आमच्या पंक्तीत बस, नाही तर बसू नको. बोबड्या म्हणे असं नका करू. भगवान परमात्म्याने काढून दिलं. बोबड्याला राग आला. बोबड्या म्हणे दाय मग कितना, आम्ही नाही खेळत. बोबड्या म्हणे दाय मग कितना, आम्ही नाही खेळत. दाय बा किसना आता गले आम्ही न तुमच्या संगतीला बा. एके दिवशी यशोदा मायनं मऊ मऊ पोल्या, मऊ मऊ पोल्या केल्या गमान. समजा पोराला येतो एक दिली मला चल दे, मला चल दे. कृष्णा आम्ही तुमच्यासोबत खेळत नाही. भगवंताने जवळ बोलावलं. अरे परमार्थामध्ये भेदभाव नाही. मजा केली, सगळ्यांना एकत्रित केलं, कमलाकार बसवलं. शुक महाराज वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्री कक्षे वामे पानो मस्रोन कवलम तत्फला लिंगलेशो तिष्ठन् मध्ये सोपरी सुहृदो हासयन् नर्मभि स्वयि स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुक् बालकेलिः गोपाल मग घ्यायचे ना, हे करून घ्यायचं का पाहिजे, सगळं करून घेऊ मग. हे बघा सूचना, आपली आरती होईल. कार्याचा अभंग आरती. आरती झाल्यानंतर कोणी जागा सोडायची नाही. 10 मिनिटाचा आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. महत्त्वाचा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. सर्वांनी जागा सोडायची नाही. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजरी प्रकाश, अवघाजरी प्रकाश, अवघाजरी प्रकाश. तारा पांडुरे कमी नावे कमी नाम प्रभो.
या ब्रह्मादिता तुझा माने हो वरदानी, तुझा माने हो वरदानी, तुझा माने हो वरदानी, तुझा माने हो वरदानी. आम्ही बळी वीरनारे, आम्ही बळी वीरनारे, लोटांगण वसीन गोडान बाळीन प्रियाजन आनंद भोजन वाडीन विठ्ठल याची वारी माझी आस पंढरीचा वार करी संता संगी सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागी स्नान पंढरीचा वार करी मागन ते तुझ प्रती आहे या संतासी निरवी मज दे कामने आता उदार तो या संतासी निरवी मज दे तुझे काही उठवा उठवा देव भक्ताची बोलवा देव भक्ताची बोलवा देव भक्ताचे बोलवा देव भक्ताचे बोलवा देव भक्ताचे बोलवा देव भक्ताचे बोलवा सोडले झाले तीर्थावतापने झाले तीर्थावतापने झाले तीर्थावतापने झाले तीर्थावतापने झाले तीर्थावतापने पुढे आले वृंदावन पुढे आले वृंदावन
दिली भूक रमतेना कथेचा कळस कथेचा कळस ललित गाई वानुदात ललित गाई वानुदात ललित गाये वाढुदास ललित गाये वाढुदास ललित गाये वाढुदास ललित गाये वाढुदास बुडा तोडणे तोडणे बुडा तोडणे तोडणे बुडा तोडणे तोडणे राजे तीर्थ उत्तापने राजे तीर्थ उत्तापने झाले तीर्थ उद्यापने झाले तीर्थ उत्तापने झाले तीर्थ उत्तापने झाले तीर्थ उत्तापने हो फक्त टाळी वाजवा टाळ नाही मृदंग नाही तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ताळकरी मंडळी आपापल्या जागेवर तसेच बसा कोणी बोलू नका कोणी उठू नका बस 10 मिनिट बसायचं आहे जागेवर बसा तसेच सर्वांनी जागेवर बसा 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला थोड्या सूचना आहेत क्या बात आहे दैगावकरांसाठी आपणच एकदा टाळ्या वाजवा शांत बसले सगळे कोणाला म्हणायचं काम नाही बस झाला आपला कार्यक्रम 10 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत प्रसाद घेणार आहोत तर अगोदर काही महत्त्वाच्या सूचना रामचंद्र प्रभूंच्या आपल्या या दिव्य पावन दरबारामध्ये आपल्या रामाची अनोखी एका पद्धतीची ताकद आहे आणि या रामाच्या ताकदीने रामाच्या आशीर्वादाने इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी या न्यायाने तब्बल 52 वर्षापासून आपल्या गावामध्ये हा नाम महोत्सव चालू आहे आणि कोणतंही काम करत असताना ते तसं होत नाही एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळविला कोणाच्या तरी सहकार्याने होत असते 2-3 टप्पे असतात श्रीमंतांनी पैसा द्यायचा असतो गरिबांनी वेळ द्यायचा असतो शहाण्याने सल्ला द्यायचा असतो या 3 टप्प्याच्या माध्यमातून कोणतंही कार्य पूर्ण होत असते आणि म्हणून आपल्या गावामध्ये 52 वर्षाच्या पासून अखंड दिवा आपण 7 दिवस नवरात्रामध्ये 9 दिवस आपल्या घरचा दिवा टिकत नाही अखंड दिवा अखंड विना अखंड नामजप हरिपाठ आपल्या गावाची ही परंपरा रामधूनची परंपरा हे अविरत चालू आहे ही गंगा चालू आहे आणि ही गंगा इथून पुढे आपल्याला चालवायची आहे मग ज्यांच्या सहकार्याने ही गंगा चालते त्यांचं सत्कार काहीतरी गावाच्या वतीने त्यांना उत्साह देणं हे अगत्याचं आहे या न्यायाने आपल्या मंदिराच्या तर्फे ज्यांनी आपलं जीवन विना पाहण्यासाठी अर्पण केलं सेवेसाठी अर्पण केलं आणि जे आता आपलं जीवन व्यतीत करत आहेत आमचे एक वाक्य सांगू भोंगरे आम्हाला माहीत आहे माझ्या परमार्थाची सुरुवात ज्यांच्यापासून आहे मला पंढरपूरच्या वारीला ज्यांनी बोट धरून नेलं आमचे ज्ञानदेव भाऊ बोंद्रे त्यांचं आपल्याला स्वागत या ठिकाणी करायचं आहे आणा पुढे या पुढे ज्ञानदेव भाऊ बोंद्रे यांनी आपल्या ज्ञानदेव भाऊ बोंद्रे म्हणजे मंदिरातल्या विण्यातला प्राण ज्ञानदेव भाऊ बोंद्रे म्हणजे आपल्या मंदिरातल्या विण्यातला प्राण माझ्या अंतःकरणामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे पण फार मोठं स्वागत आपल्याला करायचं आहे ते एखाद्या कार्यक्रमात आपण करू जमलं तर शिबिरामध्ये करू
आणि म्हणून आता मंदिराच्या वतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे आता ते थकले, हा कार्यभार ज्यांनी खांद्यावर घेतला रमेश भाऊ इंगळे, हे रमेश भाऊ पाथरकर हे सुद्धा पुढे येतील. या दोघांना मंदिराच्या वतीने पूर्ण पोशाख देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. इकडे इकडे चला रमेश भाऊ. त्याचप्रमाणे आता हा विना पहाऱ्याचा कार्यभाग जे सांभाळतात, मंदिराची स्वच्छता, मंदिराची मंगलता जे सांभाळतात, रमेश भाऊ यांचं या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे. रमेश भाऊच्या जीवनासाठी एका मिनिटात सांगतो. त्यांना ग्रंथ वाचण्याची फार सुंदर आवड आहे. काय सुंदर शांत व्यक्तिमत्व आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत होते. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपला हा कार्यक्रम चालवण्यासाठी काही टप्पे आहेत. आता काही जण या ठिकाणी नाहीत, नामोल्लेख आपल्याला करायचा आहे. ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, हरिभक्तीपरायण आचार्य अरुणजी महाराज नायसे महाराज या ठिकाणी नाहीत, त्यांचंही या ठिकाणी आपल्याकडून स्वागत होते. मग शब्दसुमनांनी स्वागत होते. त्याचप्रमाणे आचार्य शंकरजी महाराज चोपडे महाराजही नाहीत ना, त्यांचंही शब्दसुमनांनी आपलं या ठिकाणी स्वागत होते. हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज निंबोळकर भागवताचार्य ते पण हजर नाहीत, त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायणा सौ सविताबाई विंचलकर हे आपल्या गावचं वैभव आहे, त्यांनी समोर यायचं आहे. त्यांचे स्वागत या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायणा सौ अर्चनाताई रोठे. काल मला फार अभिमान वाटला, धर्माबद्दल आपण एवढी तळमळ व्यक्त केली. धर्मासाठी आपण लढलो पाहिजे आणि एकट्यानं नाही, सर्वांना एकत्रित येऊन लढलं पाहिजे. म्हणून अर्चनाताई रोठे यांचंही स्वागत या ठिकाणी होते. ज्यांचं नाव घेतो त्यांनी पुढे पटपट यायचं आहे. त्याचप्रमाणे आपला हा जो नाम महोत्सव आहे, हा ज्यांनी आतापर्यंत चालवला, टाळकरी मंडळी, ती सर्व मंडळी आता थकलेत, भरपूर त्यांनी वेळ दिला. आता आपल्याकडे जबाबदारी आलेली आहे, ती आपल्याला सांभाळायची आहे. आणि म्हणून जी जुनी मंडळी आहे, ज्यांची फार मोठी सेवा आहे, हरिभक्तीपरायण बोंद्रे बापूजी आहेत का, असतील तर त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत होते. त्याचप्रमाणे श्री तुकाराम भाऊ आवगे, त्याचप्रमाणे निनाजी भाऊ इंगळे आहेत का, हां तुकाराम भाऊ आवगे या पुढे. जुने टाळकरी मंडळी यांनी आपल्या टाळाची सेवा अखंडपणाने केली, तर तुकाराम भाऊसाठी टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे निनाजी भाऊ इंगळे आहेत का, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. त्याचप्रमाणे हरिभाऊ तायडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. हरिभाऊ पुढे या. हरिभाऊ तायडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या गावातील टाळकरी तथा मृदंग वादक ज्यांनी लहानपणी मला सांगावं असं वाजवा, आमचे मार्गदर्शक रामभाऊ तायडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे श्री रामभाऊ बोंबडकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. म्हणजे फक्त नावं घेतो ज्यांचं झालं, टाळकऱ्यांचे स्वागत झाले. त्याचप्रमाणे हा सर्व कार्यभाग सांभाळत असताना बऱ्याच गोष्टीमध्ये मदत करणारे आमचे देवीदास भाऊ सोनटक्के, लेखक, आपल्या मंदिराचे लेखक नाही का, देवीदास भाऊ सोनटक्के यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे आपल्या गावात सगळेच माणसं चांगले आहेत, पण काही माणसं अनोखे असतात. अनोखे
विषय आला म्हणून सांगतो. मला आपल्या गावातील 2 अनोखी माणसं फार आवडतात. बाकीच्यांना असं म्हणू नका बरं, आम्ही आवडत नाही, पण हे 2 माणसं आपल्या गावामध्ये वेगळे आहेत. एक म्हणजे आमचे विजू भाऊ वावगे. ते या ठिकाणी आहेत नाहीत मला माहिती नाही, पण फार सुंदर व्यक्तिमत्व आहे. कोणाच्याही घरी पाणी वाढायची सेवा, तरी मागू नको आणि बदाम मागू नको, तर हे पाणी हटप म्हणून विजू भाऊ. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल भाऊ उज्जैनकर. फार शांत, फार सुंदर स्वभाव, ग शब्दाने कोणाला कधी दुखवणे नाही, म्हणून आपले टाळकरी अनिल भाऊ उज्जैनकर यांचं सुद्धा स्वागत होते. झालं. त्याचप्रमाणे आपल्या गावातील गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी राजू काळदाते यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न झालं. गायनाचार्य साधूभाऊ काळंगे यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न झालं. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य कुंगावरून आपल्याला सेवा देतात हरिभक्तीपरायण नारायण भाऊ फाळके. कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये नारायण भाऊच्या मृदंगावर आपलं गाव चालू आहे, ते सेवा देतात. इथून पुढे त्यांनी सेवा द्यावी. त्याचप्रमाणे जे आपल्या कार्यक्रमामध्ये टाळकरी बाहेर गावावरून आले त्यांचे स्वागत संपन्न झालं. सोपान महाराज बोके, काय आवाज आहे, एकदा सोपान महाराजांच्या आवाजासाठी त्यांचं स्वागत संपन्न झालं. बाळूभाऊ देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी सेवा दिली, त्यांचं स्वागत झालं. विश्वंभर भाऊ देशमुख यांनी सुद्धा टाळाची सेवा दिली, त्यांनी कृपया पुढे यावं, त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी येते. या लवकर, रामाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नाही, या लवकर. त्याचप्रमाणे दिनकर भाऊ बोके यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होते. त्याचप्रमाणे आता आपल्या सोनस गावामध्ये महाराज नव्हते आतापर्यंत. सोनस गावामध्ये महाराज नव्हते. दही गावामध्ये तर आता टेन्शनच नाही. दही गावामध्ये आता टेन्शन नाही, म्हणून सोनस गावामध्ये महाराज नव्हते. आता सोनस गावामध्ये नवीन रत्न या ठिकाणी उमललेला आहे, गणेश महाराज भोके. एकदा टाळी वाजवा. आपण सर्वांकडून आपली माणसं मोठी करायची असतात, म्हणून त्याचप्रमाणे गणेश महाराज भोके सुद्धा या ठिकाणी आलेत. आणि ज्यांनी माझा कीर्तनकाराचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, साऊंड सिस्टम सेवा दिलीप भाऊ गिरी यांचे या ठिकाणी स्वागत होते. फक्त नावं घेतो. सतीश भाऊ विंचलकर यांचे या ठिकाणी स्वागत होते. त्याचप्रमाणे किशोर भाऊ राखोंडे यांनी साऊंडची सेवा दिली. त्याचप्रमाणे आपल्या यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवता, स्त्री तो रतन की खान होती. या न्यायाने नारी शक्ती ही अफाट आहे. नारी शक्तीशिवाय कोणतेही काम अपूर्ण आहे. म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या सप्ताहाची शोभा वाढवली, आज दिंडीची शोभा वाढवली. फक्त वाढवली नाही, आजपासून प्रत्येक एकादशीला तुम्ही आल्या पाहिजे. बरोबर आहे ना? आता इथून पासून महिला टाळकरी मंडळीवर धुरा आपल्याला सोपवायची आहे. इथून पासून महिला टाळकरी आपल्या गावामध्ये तयार आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं अशक्य आहे, म्हणून या सर्व माता भगिनी टाळकरी ग्रुपची या ठिकाणी सुंदर असा सत्कार झालेला आहे. या सर्व ग्रुपसाठी एकदा टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये गायनाची सेवा देणारे या सप्ताहामध्ये येऊ शकले नाही. घरी त्यांचे डोळे पाणावले जातात. आम्ही भेटायला गेलो की ते आमच्याजवळ रडतात. आमचे शालिग्राम दांडगे, शालिग्राम भाऊ दांडगे हार्मोनियम वादक, त्यांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे. आपण त्यांचं शेला नारळ त्यांच्या घरी जाऊन देणार आहोत. जे इथं हजर नाहीत त्यांचं प्रत्येकाचं शेला नारळ आपण त्यांच्या घरी जाऊन, आपली बरीच मंडळी त्यांच्या घरी जाऊन देणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या सेवेनी हा कार्यक्रम शोभून दिसतोय. तर अन्नदाते फार महत्त्वाचे आहेत. अन्नदान करणारी मंडळी म्हणजे सप्ताहाचा प्राण आहेत. म्हणून श्री नंदूभाऊ गावत्रे अन्नदाते यांचं या ठिकाणी स्वागत होते. त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे सुरेश भाऊ बोके,
सुंदर अन्नदान देणारी ही मंडळी, एकापेक्षा एक ही मंडळी, सुरेश भाऊ बोके त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. संदीप भाऊ गावत्रे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. त्याचप्रमाणे अन्नदाते दुर्गादास भाऊ नाहीसे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत येते. ज्यांचं नाव मी घेतो त्यांनी पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भागवताचार्य शंकर महाराज चोपडे त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे बाबूरावजी भोजने आणि नितीन भाऊ नतले हे अन्नदान करणारी मंडळी, या सर्व अन्नदात्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करायचं. त्याचप्रमाणे दुपारचं अन्नदान ज्यांनी आपल्याला दिलं, आतापर्यंत आपण संध्याकाळच्या पंक्ती सांगितल्या, दुपारचं अन्नदान ज्यांनी दिलं, पूर्वी आपल्या काळामध्ये दुपारी फराळ असायचं, नंतर काही नसायचं, आता दुपारी सुद्धा अन्नदान चालू आहे. श्रीमती शोभाबाई साठे, श्रीमती शोभाबाई साठे, श्री गजानन भाऊ गाठे, श्री संतोष भाऊ काळंगे, श्री रमेश भाऊ बोंद्रे, श्री बाबूराव भाऊ लोणे, श्री बाळूभाऊ काळदाते हे दुपारचे अन्नदाते आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. ज्यांचे नावं मी घेतले त्यांनी पुढे यायचं आहे. दुपारचे अन्नदाते ज्यांचे नावं घेतले त्यांनी पुढे यायचं आहे. आणि इतर सेवा ज्यांनी दिलेली आहे, काही या कार्यक्रमामध्ये पडद्याच्या मागचे कलाकार असतात. एक नाव राहिलं माझ्याकडून, ताडकरी मंडळी मृदंगाचार्य संतोष भाऊ विंचनकर. काय असते, दूरचं दिसते जवळचं दिसत नाही बरं, म्हणून संतोष भाऊ विंचनकरचं या ठिकाणी स्वागत होते. त्याचप्रमाणे यजमानाची सेवा देणारे, फक्त यजमान म्हटलं म्हणजे कमीपणा होईल, सगळ्याच्या ज्यांचा हातभार आहे, नवे नवे ज्या कामात आपल्या, एक वाक्य सांगू, कोणत्याही कामात, काकड्याचा भंडारा असू द्या, कोणतंही असू द्या, आपल्या मंदिरातल्या ज्या कामामध्ये पांडुरंगाचा हात नाही ते काम पूर्ण होत, असे आपले पांडुरंग भाऊ मिरगे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य तबला वादक श्याम रोठे याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्वागत करायला. श्याम रोठे याचं स्वागत ते पुढे या, मोबाईल द्या एक मिनिट. त्याचप्रमाणे मी बोलून गेलो, काही जण पडद्याच्या मागचे कलाकार असतात. आता हे आतापर्यंत आपण नावं घेतलं हे खरं आहे, पण काही पडद्याच्या मागचे कलाकार असतात. त्यांच्यासाठी एकदा आपल्याला मी पहिले वर्णन करून सांगतो, नंतर टाळ्या वाजवायच्या आहेत. महत्वाची सेवा, सरपणाची सेवा, इंधन ज्यांनी इथं या ठिकाणी सरपणाची सेवा दिली, भांड्याची सेवा दिली, स्वयंपाक करणारी मंडळी, सोपनही कढया काढणं, रात्रभर या ठिकाणी सेवा देतात. स्वयंपाक करणारी मंडळी, त्याच्यामध्ये लहान पोरापासून जे हजर असतील ते सगळे आले. पोळ्या करणाऱ्या माय मावल्या, ज्यांनी पत्तळ पोळ्या केल्या, आलं का लक्षात, ज्यांनी रामाच्या दरबारात जाळ्या जुळ्या पोळ्या दिल्या, त्यांची सून म्हातारपणात त्यांना करपेल पोळ्या खायला देईल, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून देवाच्या कामात कुसरही करायची, म्हणून सुंदर पोळ्या करणाऱ्या आमच्या स्वयंपाकी माता मावल्या आणि धावणारी मंडळी, सगळ्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. झालं? आणि चुकून एवढा मोठा कार्यभार सांभाळत असताना, यादी करत असताना चुकून जर कोणाचं नाव बाकी असेल, कोणाचं नाव राहिलं असेल, त्यांनी मोठ्या अंतःकरणाने सर्व कार्यकर्ते मंडळीला सांभाळून घ्यावं. मी बोलून गेलो, दूरचं लवकर दिसते, जवळचं दिसत नाही, म्हणून कधी कधी असं होते. त्याचप्रमाणे आपला हा कार्यभार सांभाळणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण आमचे सुरेश दादा भुमरे, त्यांनी कृपया पुढे यावं. त्यांचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. या 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 हां चालेल, टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करा. झालं, कार्यक्रम आपला आटोपला. 2 महत्त्वाच्या सूचना. आपले यजमानाची सेवा एकादी नाही जोडीनं दिली
म्हणून आमच्या बिरगे काकू त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. त्यांनी पुढे यायचं आहे. या त्यांचं स्वागत करा. आता महत्वाची सूचना देतो आणि या ठिकाणी थांबतो 2-3 मिनिटांमध्ये. आता महत्वाचं बोलतो. त्याचप्रमाणे सोनज येथून गाडकरी मंडळी आपल्या ठिकाणी येतात, आपल्याला सेवा देण्यासाठी येतात. आज हरिभक्तीपरायण विठ्ठल भाऊ भोके हे सुद्धा आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. त्यांनी पुढे यावं. आणि केदार, कोंगाव, सोनज अधिक बाहेर गावावरून माटोडा बरीच मंडळी इथं आलेले आहेत. आणि 7 दिवस आले. बाहेर गावावरून येणाऱ्या सर्व मंडळीचं आपण यथोचित स्वागत त्या दिवशी केलेलं आहे. म्हणून सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आता महत्वाची सूचना. अंतःकरणाचे काम करून सर्वांनी 2 मिनिट माझी सूचना ऐका. कळकळीची सूचना आहे. आता सोनज असेल हे फक्त गावापुरते नाही, हे दहीगाव असेल, सोनज असेल, खुमगाव असेल, माटोडा असेल, अधिक ज्या काही जिल्ह्यातील मंडळी या ठिकाणी असतील त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे. ऐका, अंतःकरणाने ऐका बरं का. तुमचा लेख